नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आजची रेसिपी आपण पाहणार आहोत कलाकंदचे लाडू. अतिशय टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी. स्वीट होमपेक्षा पण टेस्टी असे मिठाई कलाकंदचे लाडू आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. एक कढई घ्यायची आहे मोठी, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि 1 लिटर दूध घालायचं आहे. दुधाला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. दूध अशा पद्धतीने हलवायचं आहे, म्हणजे खाली लागणार पण नाही आणि साई आपल्याला येऊ द्यायची नाही दुधाला. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने दूध हलवायचं आहे कंटिन्यू. दूध आपलं चांगलं तापलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाच्या रसाच्या ऐवजी व्हिनेगर घातलं तरी पण चालेल, पण मी इथे लिंबाचा रस घातलेला आहे. दूध आपल्याला फाडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दूध आपलं फाटलेलं आहे. आता हे फाटलेलं दूध आपल्याला गाळून घ्यायचं आहे. एक असा रुमाल घ्यायचा आहे कॉटनचा आणि त्याने आपल्याला गाळून घ्यायचं आहे दूध. थोडंसं पाणी घालायचं. आता पूर्ण पाणी आपण त्याचं काढून घेतलेलं आहे. आता त्याच कढईमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि जे दूध राहिलं होतं ते आता यामध्ये घालायचं आपल्याला. अजून दूध मी घातलेलं आहे. आता आपण इथे खडी साखर वापरत आहोत. साखर घालायची नाही, खडी साखर घालायची. एकदम हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी आपल्याला बनवायची आहे, म्हणून आपण साखरेचा वापर अजिबात करणार नाही. आपण खडी साखर घातलेली आहे. आता जो घट्ट गोळा होता आपण दुधाचा बनवलेला, तो रुमालामध्ये ठेवला होता, तो काढून घ्यायचा आणि आता अशा पद्धतीने मळून घ्यायचा आहे. यामध्ये थोडीशी मी साई घातलेली आहे. गोळा चांगला घट्ट मळू द्यायचा. दूध पण आपल्याला चांगलं तापू द्यायचं आहे. चांगलं गरम होऊ द्यायचं, आटून द्यायचं चांगलं. जे दूध आहे ते अर्ध आटलं पाहिजे. हलवत राहायचं कंटिन्यू. साई अजिबात आली नाही पाहिजे. बघू शकता दूध आपलं अर्ध्याच्या पण खाली झालेलं आहे, चांगलं आटलेलं आहे. आणि जो आपण गोळा बनवलेला होता घट्ट, तो आता यामध्ये घालायचा आहे. आता हे दूध आपल्याला चांगलं आटू द्यायचं आहे. पूर्ण आटू द्यायचं दूध. घरच्या घरी मस्त अशी टेस्टी मिठाई आपली तयार होणार आहे. पूर्ण आटल्याच्या नंतर बघू शकता अशा पद्धतीने दिसतं. पूर्ण पाणी आपल्याला यातील आटू द्यायचं आहे. मिश्रण आपल्याला चांगलं थंड होऊ द्यायचं आहे
आणि थंड झाल्याच्या नंतर आपण याचे लाडू बनवणार आहोत. थंड झालेले आहे बघू शकता. आता आपल्याला याचे लाडू बनवायचे आहेत. हलक्या हाताने आपल्याला लाडू दाबायचे आहेत. एकदम लाडूसारखा गोल आकार आला की आपले लाडू तयार झालेले आहेत. बघू शकता एक एक अशाच पद्धतीने आपल्याला सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत. एक एक लाडू बनवून झालेला आहे. हे लाडू खूप झटपट बनतात आणि टेस्टी होतात. सर्व लाडू आपले बनवून झालेले आहेत. आता थोडंसं मी केशरचं दूध बनवलं होतं. केशरच्या काळ्या दुधामध्ये गरम दुधामध्ये घालायच्या आणि डिझाईनसाठी आपण अशा पद्धतीने वापरू शकतो. वरून थोडीशी सजावट करायची, नाही केली तरी पण चालेल. अशा पद्धतीने लाडू आपले तयार झालेले आहेत. एकदम टेस्टी असे कलाकंदचे लाडू आज आपण बनवलेले आहेत. दिसायला पण खूप छान दिसतात आणि खायला पण एकदम टेस्टी होतात. नक्की बनवून बघा, तुम्हाला पण खूप आवडतील. कलाकंदचे लाडू आपले तयार झालेले आहेत. मस्त असे कलाकंदचे लाडू नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.